देवा, माझ्या कार्तिकचा आज ऑफिसचा पहिला दिवस आहे. त्याला त्याच्या कामात यश मिळू दे आणि तो खूप पुढे जाऊ दे. सानिका मनातल्या मनात देवाकडे मागणं मागत होती. मागणं मागताना आपण कार्तिकला माझा कार्तिक म्हणालो. या गोष्टीचं तिचं तिलाच हसू येत होतं. पण होईल का तो माझा? त्यालाही आवडत असेल का मी? की त्याच्या गतायुष्यात कुणी असेल त्याची? या विचारानेच सानिकाच्या अंगावर काटा उभा राहिला. काहीही काय विचार करत आहेस सानिका? अगं, आजचा दिवस किती शुभ आहे. हे विचार सोड आता, ती स्वतःला समजावत म्हणाली आणि घरी जायला निघाली. आता पुढे ती मंदिरातून आली आणि लगेच तिने नाश्ता बनवायला घेतला. आज तिने सगळं कार्तिकच्या आवडीचं बनवलं होतं. नाश्त्यापासून ते अगदी टिफिनपर्यंत सगळं काही अगदी कार्तिकच्याच आवडीचं होतं. तिने तिघांचाही टिफिन पॅक केला आणि सगळ्यांसाठी नाश्ता डायनिंगवर अरेंज करू लागली. तेवढ्यात पप्पा रेडी होऊन आले. पराठ्यांचा सुवास सगळीकडे पसरला होता. सानिकाला नाश्ता सर्व करताना बघून पप्पा म्हणाले, अरे वा, आज तर मस्त बेत दिसतोय, मस्त सुवास येतोय. पप्पा म्हणाले. प्लेटमध्ये आलू पराठा आणि दही बघताच पप्पा म्हणाले, नक्कीच हे सगळं कार्तिकच्याच आवडीचं असेल, हो ना? पप्पा हसत म्हणाले. तुम्हाला कसं कळलं पप्पा? सानिकाने आश्चर्याने विचारलं. अगं, आज तू एकटीच नाश्ता सर्व करत आहेस. याचा अर्थ तू दिनकरला काहीही करायला नको म्हटलं असेल आणि तू एकटी सगळं करत आहेस, म्हणजे काहीतरी स्पेशल असणार. आणि ते स्पेशल कोण आहे हे काय मला माहिती नाही? पप्पा तिची खेचत म्हणाले. तीही हसली. तेवढ्यात कार्तिक तिथे रेडी होऊन आला. रोज साधा राहणारा कार्तिक आज क्लासी ग्रे शर्ट आणि त्यावर ब्लॅक पॅन्टने कमालीचा हँडसम दिसत होता. आज वेगळीच चमक त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होती. सानिका त्याच्याकडे बघतच राहिली. सॉरी, मला थोडा उशीर झाला यायला, कार्तिक म्हणाला. तशी ती भानावर आली. अरे नाही, आत्ताच आलोय मी सुद्धा, ये बस. सानिकाने बघ तुझ्यासाठी काय बनवलं आहे, पप्पा म्हणाले. कार्तिक बसला आणि तिघेही नाश्ता करू लागले. तिने खास कार्तिकसाठी पराठे बनवले होते, पण त्याने एक शब्दही स्तुतीचा काढला नव्हता. त्याला पराठे आवडले की नाही हे तिला जाणून घ्यायचं होतं, म्हणून तिने स्वतःहून विचारलं, कसे झाले पराठे? त्याला पराठे खरंच आवडले होते, म्हणून क्षणाचाही विलंब न करता तो म्हणाला, खूप छान. पप्पांच्या आधी त्याने रिप्लाय दिला होता, म्हणजे नक्कीच त्याला पराठे आवडले होते. त्यामुळे सानिकाही आनंदी झाली होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पप्पांच्या नजरेतून सुटला नव्हता. तिघांचाही नाश्ता आटोपला. सानिकाने लगेच दोघांचाही टिफिन आणला. सोबतच एका वाटीत दही आणि साखर आणली. हे घे कार्तिक. दही साखर त्याच्या हाती देत सानिका म्हणाली. अगं, हे कशाला? कार्तिक म्हणाला. अरे, कोणत्याही शुभ कार्याला जायच्या आधी दही साखर खावी, काम चांगलं होतं, सानिका म्हणाली. त्याने लगेच हात पुढे केला आणि दही साखर खाल्ली. सानिकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसून येत होतं. कार्तिक बद्दलची तिची असणारी काळजी बाबांना दिसत होती. कार्तिक मात्र त्याच्याबद्दल तिच्या मनात असणाऱ्या भावनांपासून अनभिज्ञ होता. दोघेही ऑफिसला निघून गेले. त्यांना बाय करून नंतर सानिकाही तिच्या क्लिनिकला निघून गेली. राज कालच्या गोष्टीमुळे खूपच डिस्टर्ब झाला होता. त्याचं कशातही लक्ष लागत नव्हतं. तो ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला आणि रूममधून बाहेर पडला. आई नाश्ता सर्व करत होती, तर बाबा न्यूजपेपर वाचण्यात बिझी होते. आईचं लक्ष राजवर गेलं. ए बाळा, बस, आज तुझ्या आवडीचे पोहे केले आहेत, लवकर खाऊन सांग पाहू कसे झाले ते, आई म्हणाली. नको आई,
मला भूक नाही, राज म्हणाला आणि तो ऑफिसला जायला निघाला. तसे आई आणि बाबा दोघेही त्याच्याकडे बघू लागले. अरे डबा तरी घेऊन जा, आई म्हणाली. पण राज मात्र थांबला नाही. तो तसाच निघून गेला. आई आणि बाबा दोघेही त्याच्याकडे फक्त बघतच राहिले. ऑफिसमध्येही विचारांनी राजचा पिच्छा सोडला नव्हता. विचारांचा काहूर त्याच्या मनात माजलं होतं. तू आज असं वागायला नको होतंस. तुझ्यासाठी, फक्त तुला आवडतात म्हणून त्या माऊलीने किती प्रेमाने पोहे बनविले, आणि तू काय केलंस? न खाता निघून आलास. किती वाईट वाटलं असेल तिला, याची काही कल्पना आहे का तुला? आणि काय रे, आईबाबांना साधं येतोही नाही म्हणालास तू. तुला लग्न मान्य नव्हतं तर तू सरळ नाही म्हणायचं होतं. हे असं वागून काय भेटलं तुला? मोठा तर म्हणत फिरत असतो की आईबाबांसाठी मी काहीही करायला तयार आहे. हे आहे का तुझं ते करणं? त्यांनी आजपर्यंत तुला मागितलंच काय? आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी तुला काही मागितलं आहे, त्याचंही तू त्यांना असं दुःख देत आहे. ते काही बोलत जरी नसले तरी तुझ्या वागण्यातून कळत आहे की तुला हे लग्न मनापासून मान्य नाही. त्यांना तुझ्या या अशा वागण्यावरून अपराध्यासारखं वाटायला लागेल, पण तुला त्याचं काय? तू काहीच करू नाही शकत तुझ्या आईबाबांसाठी. तू फक्त म्हणतोस तसं, बाकी काही नाही. तुला काही घेणं देणं नाही त्यांच्या आनंदाशी. तुला फक्त तुझं सुख हवंय. तू स्वार्थी आहेस, तू स्वार्थी आहेस. राजचं मन राजला बोलत होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नाही, मी स्वार्थी बनणार नाही. मी माझ्या आईबाबांसाठी खरंच काहीही करायला तयार आहे. तो रडत रडत स्वतःशीच पुटपुटला आणि लगेच त्याने स्वतःला सावरलं. संध्याकाळी ऑफिसमधून निघताना त्याने मनात आईबाबांसमोर आनंदी राहायचा निश्चय केला आणि तो घरी जायला निघाला. घरी पोहोचल्यावर त्याने दारातच पडलेला चेहरा टवटवीत दिसावा म्हणून चेहऱ्यावर हसू आणलं आणि तो घरात गेला. अहो, एवढा काय विचार करत आहात? राज ऑफिसला गेलाय तेव्हापासून सारखा विचार करत आहात तुम्ही. सोडा आता विचार आणि हा चहा घ्या, आई म्हणाली. चुकलं ग माझं. मला आधी राजला विचारायला हवं होतं. तो बोलत जरी नसला तरी त्याच्या चेहऱ्यावरून सगळं कळलं ग की त्याला हे लग्न मान्य नाही. आपल्यासाठी तो हो म्हणत आहे. यावरून कळतं की त्याचं किती प्रेम आहे आपल्यावर. पण मी त्याच्यावर प्रेम नाही करू शकलो. मी त्याच्या दुःखाला कारणीभूत आहे. मी खरंच एक चांगला बाप नाही होऊ शकलो. बोलता बोलता बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. काही काय बोलताय तुम्ही? अहो, काही चुकलं नाही तुमचं. सकाळी काही काम असेल त्याला म्हणून लगेच गेला असेल तो. तो नाहीये दुःखी. असता तर बोलला असता तो आपल्यासोबत. तुम्ही खरंच मनाला नकाना लावून घेऊ, आई डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली. आईबाबांचं बोलणं ऐकून राजच्याही डोळ्यात अश्रू आले. किती प्रेम करतात आईबाबा माझ्यावर, राज मनातल्या मनात म्हणाला. त्याने लगेच डोळे पुसले आणि काहीही न ऐकल्यासारखं करत चेहऱ्यावर स्माईल आणत तो म्हणाला, अरे चहा. राज दरवाजाजवळूनच म्हणाला. त्याचा आवाज ऐकताच आईबाबांनी लगेच डोळे पुसले. आई, मला पण दे ना चहा. खूप गरज आहे याची. खूप थकलोय ग. खूप काम होतं आज ऑफिसमध्ये, म्हणून आज लवकर जावं लागलं. नाश्त्यालाही वेळ मिळाला नाही आणि तुझं ऐकलं नाही तर जेवणही झालं नाही आज. राज चेअरवर बसत म्हणाला. का रे? आई राजला चहा देत म्हणाली. अगं, आज कॅन्टीन बंद होतं. उशीर होतोय म्हणून मी डबा नाही नेला आणि नेमकं आजच कॅन्टीन बंद. उपाशी राहावं लागलं आज दिवसभर. जाम भूक लागली आहे, राज म्हणाला. राजसाठी छान त्याच्या आवडीची भाजी बनव, बाबा म्हणाले. हो, लगेच बनवते, आई म्हणाली. अगं नको,
नेहमी नेहमी माझ्या आवडीची भाजी बनवता तुम्ही. आज बाबांच्या आवडीची भाजी खाऊया आपण, आणि उद्या आईच्या आवडीची, राज म्हणाला. तसे तिघेही हसायला लागले. मी आलोच लगेच फ्रेश होऊन, राज म्हणाला आणि तो फ्रेश व्हायला निघाला. मी म्हटलं नव्हतं तुम्हाला त्याला काही काम असेल म्हणून? बघा, आई म्हणाली. हो ग, बरं झालं तो आनंदी आहे, नाहीतर मला वाटलं. जाऊ दे, मला आता बरं वाटतंय राजला हसताना बघून, बाबा म्हणाले. आईबाबांचं बोलणं राजच्याही कानावर आलं. त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. इकडे सानिकाचं आज दिवसभर कामात लक्षच लागत नव्हतं. कार्तिकचा आज ऑफिसमधला पहिला दिवस. तो काय करत असेल? त्याचं कामात मन लागत असेल की नाही याचाच विचार ती दिवसभर करत होती. कधी एकदाचे 5 वाजतात आणि कधी एकदा घरी जाऊन कार्तिकला भेटते, असं तिला झालं होतं. आजचा दिवस तिला बराच मोठा वाटत होता. शेवटी भरपूर वेळ गेल्यावर 5 वाजलेच आणि ती लगेच घरी जायला निघाली. तिला लवकर जाऊन काहीतरी स्पेशल गोड पदार्थ बनवायचा होता, म्हणून तिने कार्तिकच्या आवडीची बासुंदी करायची ठरवली. लगेच फ्रेश होऊन ती मोठ्या हौशीने त्याच्यासाठी बासुंदी बनवू लागली. बासुंदी बनवता बनवता ती गाणंही गुणगुणत होती. सोबतच दिनकर काकांना स्वयंपाकात मदतही करू लागली. ती आज आनंदी होती हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. दिनकर काकांच्याही लक्षात आलं होतं. आज खूप खुश दिसते आहेस बेटी, दिनकर काका म्हणाले. ती त्यावर फक्त हसली. दोघांनीही मिळून स्वयंपाक आटोपला. 7 वाजून गेले तरीही दोघेही अजून घरी आले नव्हते. त्यामुळे ती हॉलमध्ये त्यांची वाट पाहत बसली होती. आतापर्यंत असणारं तिच्या चेहऱ्यावरचं हसू आता नाहीसं झालं होतं. तिला चिंतेत बघून दिनकर काका म्हणाले, काय झालं बेटी, अचानक नाराज का झालीस? काकांच्या शब्दांनी ती विचारातून बाहेर आली. बघा ना काका, रोज पप्पा 6ला घरी येतात आणि आता 7 वाजून गेले तरीही ते आले नाहीत, सानिका नाराजीच्या स्वरात म्हणाली. तसे पप्पा कधी कधी लेट यायचे, पण तिची चिंता कार्तिकसाठी होती हे काकांच्या लक्षात आलं होतं. काम असेल थोडं म्हणून लेट झालं असेल, येतीलच ते, काका म्हणाले. आणि तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. आलेत वाटतं, सानिका म्हणाली आणि लगेच बाहेर पळत गेली. पण कार्तिक आणि पप्पांना बघून तिच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा गायब झालं. कारण कार्तिक आणि पप्पा चिंतेत असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून तिला कळलं. दोघांच्याही चेहऱ्यावरून नजर फिरवत ती म्हणाली, काय झालं पप्पा, तुम्ही दोघेही नाराज का दिसत आहात आणि तुम्हाला यायला लेट का झालं? सानिका म्हणाली. विचार यालाच, पप्पा जरा रागात म्हणाले. कार्तिक खाली मान घालून उभा होता. पप्पांचे शब्द ऐकून सानिकाला धक्काच बसला. पप्पा तर कधी एवढे रागवत नाहीत. काय झालं असेल असं? काय केलं असेल कार्तिकने? मनातल्या मनात ती विचार करत होती. ती जरा घाबरलीच होती. काय झालं कार्तिक? अडखडत ती म्हणाली. कार्तिक मात्र खाली मान घालून उभा होता. सांग ना, काय झालं? पप्पा असे का म्हणत आहेत? सानिका कार्तिकला म्हणाली. तरीही त्याने काहीच रिप्लाय दिला नाही. तो काय सांगणार, मीच सांगतो, पप्पा पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाले. सानिका पुन्हा घाबरली. अगं किती वेळचं म्हणत होतो याला की चल घरी चल घरी, पण हा काम सोडायचं नावच घेत नव्हता. कितीतरी पेंडिंग वर्क त्याने आजच्या आज कंप्लीट केलं. पप्पा कार्तिकच्या पाठीवर थोपटत प्रेमाने हसत म्हणाले. तसा सानिकाच्या जीवात जीव आला.
कार्तिकही स्मित करत होता. ओह, हे होय, मला वाटलं. सानिका बोलता बोलता थांबली. काय काय वाटलं तुला? पप्पा म्हणाले. काही नाही. सानिका हसत म्हणाली. अगं, मी कुणावर रागावतो का? मस्करी केली. आणि पण ही मस्करी मात्र मी स्वतःहून नाही हो केली, पप्पा म्हणाले. मग? सानिकाने लगेच विचारलं. अगं, मला कार्तिकच म्हणाला आपण तुझी मस्करी करू म्हणून. दिसतो तसा साधा नाहीये बरं का कार्तिक, खूप खोडकर आहे, पप्पा हसत हसत सांगत होते. सगळं ऐकून सानिकाचा चेहरा खुलला होता. कार्तिक स्वतःहून आपल्याशी मस्करी करतोय याचं तिला नवलच वाटलं होतं आणि सोबतच तेवढाच आनंदही झाला होता. ती प्रेमळ नजरेने कार्तिककडे बघत होती, मात्र कार्तिक पप्पाकडे बघून हसत होता. तिची कार्तिकला बघणारी प्रेमळ नजर पप्पांच्या नजरेतून सुटली नव्हती. आता इथेच थांबायचं की आतमध्येही जायचं? पप्पा म्हणाले. हो हो, चला पप्पा, तुम्ही दोघेही फ्रेश होऊन या, मी लगेच जेवायला वाढते, सानिका म्हणाली. आणि दोघेही फ्रेश व्हायला निघून गेले. इकडे राज फ्रेश होऊन जेवायला आला. आईबाबांना आपल्या मनातील दुःखाचा पत्ता लागू नये म्हणून त्याने चेहऱ्यावर स्माईल आणली आणि म्हणाला, काय वास येतोय भाजीचा, आहा, तोंडाला पाणी सुटलं आई, आधीच जाम भूक लागलीये, लवकर वाळ ताट. राज म्हणाला. हो हो, वाढते, तुझीच वाट बघत होते, आई म्हणाली. त्याला आनंदी पाहून आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर हसू आलं. आईने लगेच ताटं वाढली. जाम भूक लागली, आज बाबांच्या आवडीची भाजी खातो आणि भूक भागवतो, तो हसत हसत म्हणाला आणि त्याने पहिला घास बाबांच्या तोंडासमोर नेला. घ्या बाबा, राज म्हणाला. अरे पण, बाबा म्हणाले. अहो, तुमच्या आवडीची भाजी आहे म्हणून पहिला घास तुम्हाला, राज हसत म्हणाला आणि बाबांनीही हसत हसत घास खाल्ला. आता मात्र मी जेवतो हं, मला जाम भूक लागली आहे, राज म्हणाला आणि लगेच तो जेवू लागला. तशी आई त्याच्याकडे बघू लागली. आई त्याच्याकडे बघत आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं आणि ती का बघत आहे हेही त्याच्या लक्षात आलं होतं. पण तरीही लक्ष नसल्यासारखं तो करत होता. त्याला हसू येत होतं, पण तरीही त्यावर तो कंट्रोल करत होता. बाबाही गालातल्या गालात हसत होते. आईला विसरला वाटतं, आई नाराज होत म्हणाली. म्हणजे? राज पुन्हा काही न समजल्यासारखं विचारू लागला. बाबांना बरं भरवता आलं रे तुला, आणि आईचं काय? आई म्हणाली. ते होय, अगं भाजी बाबांच्या आवडीची म्हणून बाबांना भरवलं, उद्या तुझ्या आवडीची भाजी उद्या तुला भरवेल, राज म्हणाला. हो का? आई जरा सुरातच म्हणाली. तसे राज आणि बाबा दोघेही जोरात हसू लागले. नाराज काय होतेस, थांब तुलाही भरवतो, राज हसत म्हणाला. नाही, राहू दे, आई पुन्हा चिडत म्हणाली आणि राजने आईलाही घास भरवला. तसे तिघेही हसू लागले. राज, तुला असं हसताना बघून इतका आनंद होतो आहे ना, तुला मी सांगूही शकत नाही, बाबा म्हणाले. हो ना, अरे तू सकाळी नाश्ता करून नाही गेलास, इतके चिंतेत होते म्हणून सांगू? त्यांना वाटत होतं की तुझ्यावर आमची जबरदस्ती होत आहे लग्नाची, आई म्हणाली. नाही हो बाबा, राज म्हणाला. तेच तर, मी त्यांना सकाळपासून समजावत होते पण ते ऐकायला तयारच नव्हते. आता तुला हसताना बघून ते जरा चिंतामुक्त झाले आहेत, आई म्हणाली. तुम्ही दोघेही काळजी नका करू, मी लग्न करेल त्यांच्याशी. पण, राज म्हणाला. तसे आई आणि बाबा दोघेही त्याच्याकडे बघू लागले. हे लग्न साधं व्हावं असं मला वाटतं,
राज म्हणाला, अगदी मनातलं बोललास रे. मलाही हेच म्हणायचं होतं, पण मी बोलले नाही. बघितलं तुम्ही, किती समजदार आहे माझा राज. आई म्हणाली, हो का, फक्त तुझाच राज का? बाबा म्हणाले, हो, माझाच राज. तसे तिघेही हसू लागले. चेहऱ्यावर जरी हसू असलं तरी मनात मात्र खूप दुःख राज साठवून होता. इकडे सानिकाने सगळ्यांना जेवायला वाढलं. कार्तिक आणि पप्पा फ्रेश होऊन जेवायला आले होते. ताटात बासुंदी बघून पप्पांना कळलं होतं की बासुंदी नक्कीच सानिकाने बनवली आहे, आणि तेही कुणासाठी ते हसतच आणि एक नजर सानिकावर टाकत जेवायला बसले. सानिका मात्र कार्तिककडे बघत होती. सगळे जेवायला बसले आणि जेवू लागले. कार्तिक आणि पप्पा जेवतानाही ऑफिसच्याच गोष्टी करत होते. दोघांपैकी कुणीही बासुंदीविषयी काहीच बोललं नव्हतं. कोणालाच बासुंदी आवडली नाही का? दोघांपैकी एक जणही काहीच बोललं नाही. सारखे ऑफिस वर्क बद्दल बोलत आहेत. किती प्रेमाने बनवली मी, आणि यांना काहीच नाही त्याचं. सारखं काम काम आणि काम. मगाशी पराठ्यांबद्दल विचारलं, पण आता नाही विचारणार मी बासुंदीबद्दल. सानिका मनातल्या मनात बोलत होती, पण तिच्या मनात काय चाललंय हे तिच्या तोंड वाकडं करण्यावरून कळत होतं. दोघेही तिच्याकडे बघत हसत होते. त्यांच्या हसण्यावरून तिच्या विचारांची तंद्री भंगली. ती त्यांच्याकडे बघू लागली, तर ते दोघेही तिच्याकडे बघूनच हसताना तिला दिसले. काय झालं हसायला? ती चिडतच म्हणाली, अगं चिडतेस काय, छान झाली आहे बासुंदी. पप्पा म्हणाले. सानिका मात्र तोंड पाडून ताटात चमचा फिरवत होती. हो ना कार्तिक? पप्पा म्हणाले. सानिकाने लगेच कार्तिककडे बघितलं. होय, खूप स्वादिष्ट झाली आहे बासुंदी. खरंच तुझ्या हाताला चव आहे, कार्तिक म्हणाला. तशी एवढा वेळ चेहरा पाडून बसलेली सानिका अगदी प्रफुल्लित झाली. खरंच? तिने विचारलं. होय, कार्तिक म्हणाला. आणखी घ्या मग. लगेच उठून ती त्यांना बासुंदी वाढू लागली. जेवण करून सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. झोपायला वेळ असल्यामुळे सानिका लव्ह स्टोरी बुक वाचू लागली, पण आज तिचं त्यातही मन लागत नव्हतं. लागणारही कसं? स्वतःची लव्ह स्टोरी सोडून आता तिला दुसऱ्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये रस थोडीच येणार होता. तिला सारखं आज घडलेलं सगळं आठवत होतं. कार्तिकने आज पहिल्यांदा तिच्याशी मस्करी केली होती, आणि तेही स्वतःहून. ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. शिवाय आज तिने बनवलेल्या पदार्थांचं कौतुक केलं होतं. खरंच तुझ्या हाताला चव आहे, हे वाक्य तिला वारंवार आठवत होतं. त्याच्या विचारात ती गुंतून गेली होती, आणि विचार करता करता तिला कधी झोप लागली हे तिलाच कळलं नाही. आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.